काका पुतणे पण एकत्र आले तर मग आपली जागा कुठे असेल ही भीती तर त्यांना वाटत असेल कदाचित। मित्र हो नमस्कार। गेल्या काही दिवसापासून जशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तशीच चर्चा शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाबतही आहे। आता हे दोन्ही विषय आजवर केवळ चर्चेपुरते उरले, कारण चर्चा झाली पण ठोसपणे पुढे काहीही घडताना दिसलेलं नाही। पण त्यांच्या एकत्रीकरणाचं घोडं कुठं अडलंय, का अडलंय हे मात्र समोर येताना दिसत नाही। म्हणजे खरं तर नव्हतं असं म्हणूया, कारण आता ते आलेलं आहे। पण हे नक्की काय चाललंय हे कळत नसल्यामुळं चारही पक्षातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात राहिलेले आहेत। हे पवार काका म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या पवार काका पुतण्याच्या एकत्र येण्याबाबत मात्र सतत नवीन काहीतरी समोर येत राहिलं। शरद पवार यांच्या पक्षातील काही आमदार अजित पवार यांच्याकडे जाण्यासाठी उतावीळ झालेले आहेत, अधीर झालेले आहेत। अजित पवार यांच्या पक्षाकडून मात्र याला फारसा प्रतिसाद दिला गेला नाही, फारसं महत्व देखील दिलं जात नाही। शरद पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्यावर विषारी टीका केलेली होती, अगदी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला। अजित पवारांचे नेते त्यांच्या पक्षातले त्यावेळेला खूप संतापलेले, पण त्यांनी ते लक्षात ठेवलेलं आहे। बघा, हे सगळं विषारी टीका करणाऱ्या मंडळीमध्ये सगळ्यात पुढे नाव येतं ते शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांचं, माळशिरसचे आमदार। अजित पवार गटातील नेत्यांनी तर आधी नाक घासून माफी मागा असं या आमदारांना सुनावलेलं होतं। पण मित्रांनो, आता जी काही माहिती मिळते आहे त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षातील काही नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अनुकूल आहेत। पण हा पण खूप महत्वाचा असतो, राजकारणातही असतो, समाजकारणातही असतो। पण अजित पवार यांच्याच पक्षातील एक जो दुसरा गट आहे तो मात्र यासाठी तयार नाही, तो अनुकूल नाही, तर तो प्रतिकूल आहे। काका पुतण्यांच्या एकत्र येण्याला त्यांचा स्पष्टपणे विरोध आहे। आणि बघा, हे कोणी दुसऱ्या फळीतील नेते नाहीत, कोणी कार्यकर्ते नाहीत। अजित पवारांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खुद्द प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच हा विरोध केला आहे असं सांगतात। काका पुतणे पण एकत्र आले तर मग आपली जागा कुठे असेल ही भीती तर त्यांना वाटत असेल कदाचित। त्यात प्रफुल्ल पटेल हे तर मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत आहेत केंद्राच्या। त्याचं कारणही तसंच आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रफुल्ल पटेल यांची आता वर्णी लागू शकते। अशा परिस्थितीत जर दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर पटेल यांचा मंत्रिपदाचा किंवा केंद्रीय मंत्रालयात जाण्याचा पत्ता कट होऊ शकतो। प्रफुल्ल पटेल यांच्या जागी सुप्रिया सुळे यांची वर्णी लागू शकते। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यावं लागेल। जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यास अजित पवार गटातील काही नेत्यांचा विरोध असल्याची सुद्धा चर्चा आता कानावर येऊ लागलेली आहे। मात्र एकत्र येण्याची प्रक्रिया जर सुरू होत असेल तर जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात घ्यावं असा एक मतप्रवाह आहे। जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात जर घेतलं नाही तर पर्याय म्हणून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद द्यावं असा प्रस्ताव सुद्धा दिला असल्याची चर्चा आहे। मात्र जर तसं झालं तर विद्यमान अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या पदावर टाच येण्याची शक्यता आहे, भीती आहे, नव्हे ते अगदी ठळकपणे स्पष्टही आहे। आणि मग याच भीतीमुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामध्ये ठरत आहेत खलनायक। अजित पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांचाच विरोध असल्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा कितीही झाली, कितीही केली, कितीही पेरली तरी सध्या तरी हे शक्य दिसत नाही। अडलेलं हे घोडं इथंच अडून बसणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय। पाहूया आता हे घोडं या सगळ्या गंगेत कधी न्हाता येते, होय ना। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।